भारतीय संस्कृतीत हळदी कुंकू हा केवळ समारंभ नाही, तर स्त्रीच्या सौभाग्याचे, शक्तीचे आणि एकतेचे ते प्रतीक आहे. मकर संक्रांत, वटसावित्री, हरतालिका, नवरात्र, गौरी गणपती, रथसप्तमी अशा अनेक सणांमध्ये हळदी कुंकू दिले जाते. हळद म्हणजे आरोग्य, शुद्धता व मांगल्य आणि कुंकू म्हणजे सौभाग्य, शक्ती व स्त्रीत्व या दोन पवित्र द्रव्यांचा संगम म्हणजेच हळदी कुंकू. आयुर्वेदानुसार हळद जंतुनाशक आणि रोगप्रतिकारक असते. पूजा, विवाह, नामकरण यांसारख्या संस्कारात आपण हळदीचा वापर करत असतो. हळद म्हणजे पृथ्वी तत्व, स्थैर्य आणि आरोग्य. कुंकू लाल रंगाचे, शक्ती व जागृतीचे प्रतीक. आज्ञाचक्रावर लावल्याने एकाग्रता वाढते. आज्ञाचक्र म्हणजे आपला भ्रूमध्य. सौभाग्यवती स्त्रीची ओळख. पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने कठोर तपश्चर्या करून शिवाला प्राप्त केले. त्यावेळी देवतांनी देवीला हळद व कुंकू अर्पण करून तिच्या सौभाग्याचा सन्मान केला. तेव्हापासून स्त्रियांमध्ये हळदी कुंकू देण्याची प्रथा सुरू झाली. ही परंपरा स्त्रीच्या आत्मिक शक्तीचा सन्मान करते. मकर संक्रांतीला सूर्य उत्तरायणाला जातो. हा बदल नवीन ऊर्जा, सकारात्मकता देतो. संक्रांतीला दिले जाणारे वाण, तीळ, गूळ, साखर, सौभाग्य वस्तू. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हा संदेश सामाजिक सलोख्याचा आहे. हळदी कुंकू म्हणजे महिलांचे एकत्र येणे, संवाद, अनुभवांची देवाणघेवाण. मानसिक आधार, सामाजिक नाते मजबूत, परंपरेतून संस्कार इतके फायदे या हळदी कुंकूचे आहेत. आजच्या काळात हळदी कुंकू म्हणजे स्त्री एकता व सन्मान. आज हळदी कुंकूचे स्वरूप बदललेले असले तरी भावना मात्र तीच आहे. हळदी कुंकू पर्यावरणपूरक वाण, पुस्तक, रोप, आरोग्य वस्तू किंवा गृह उपयोगी वस्तू. हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे एक रम्य पहाट, महिलांनी गजबजलेली वादळवाट, सोनेरी क्षणांची एक आठवण, अनुभवांची गोड साठवण, महिलांच्या किलबिलाटाने वाहणारी सरिता, अतूट शब्दांची गुंफलेली कविता. जाणीवेच्या पलीकडे जगावेगळं गाव, यालाच तर आहे हळदी कुंकू कार्यक्रम हे नाव. स्त्रियांचा, महिला वर्गांचा उत्साह खूप ओसंडून वाहत असतो. आपल्यातल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने मांडला जातो. ज्या काही स्त्रियांना हौस असते त्या सगळ्या एकत्र येऊन सगळ्या प्रकारचं सुशोभीकरण करून एकत्रितपणे हा हळदी कुंकू कार्यक्रम सादर केला जातो. होतीस तू सावित्री म्हणून जीवनास आमच्या अर्थ आला. जन्म मिळाला जरी नारीचा, जन्म मिळाला जरी नारीचा, शिक्षणानेच तो सार्थ झाला, शिक्षणानेच तो सार्थ झाला. सावित्रीबाईंच्या प्रतिमेचं पूजन देखील करण्यात आलं. या पवित्र प्रसंगी सर्व महिला एकत्र येतात. एका सुंदर परंपरेच्या निमित्ताने हळदी कुंकू ही परंपरा केवळ देणं घेणं नसून ती आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. माझ्या सर्व माता भगिनींनो, हळदी कुंकू ही परंपरा जपताना आपण तिच्या मागचा सन्मान, प्रेम आणि सकारात्मकता नक्कीच जपूया. आपल्या हातून दिलं जाणारं हळदी कुंकू समोरच्या बहिणीच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समाधान घेऊन जाओ, हीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करत असतो. मावळलीस कधी जर तू, विनाश इथला निश्चित आहे. मावळलीस कधी जर तू, विनाश इथला निश्चित आहे. ब्रह्मांडाला उजळणारी तू परमेश्वराचे रूप आहे. त्याच परमेश्वराला आळवण्यासाठी आपण इथे ईशस्तवन देखील सादर केलेला आहे. गणेश वंदना इथे सादर करून आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे.
हळदी कुंकू म्हणजे महिलांचे एकत्र येणे, मन मोकळे करणे, एकमेकींना आधार देणे. ही परंपरा स्त्रीला एकटी नाही तर संघटित करत असते. हळदी कुंकू करताना पर्यावरणपूरक वाण देण्याचा संकल्प मात्र नक्कीच करायला हवा, कारण ही आपल्या काळाची गरज आहे. त्याच्यासाठी रोप, पुस्तक, आरोग्यविषयक वस्तू देण्याचा प्रयत्न करावा. संस्कृती आहे प्रकाशाची, शीतलता आहे चंद्राची. दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची, हीच प्रथा भारतीय संस्कृतीची. आपल्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये दीप प्रज्वलन देखील केले जाते. चला दिवा लावूया, त्या मागचा दिवा समर्पणाचा दिवा, त्या मागचा दिवा कर्तृत्वाचा दिवा. आगतम स्वागतम सुस्वागतम, साजरे करू मकर संक्रमण. करुण संकटांवर मात, हास्याचे हलवे फुटून. तिळगुळाची करू खैरात, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. या ठिकाणी हळदी कुंकू कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित महिलांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. तिळासारखा असावा स्नेह, गुळासारखी असावी गोडी. तिळासारखा असावा स्नेह, गुळासारखी असावी गोडी. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून उभारूया एकीची गुढी. आता चला आपण या कार्यक्रमाचा मूळ हेतू म्हणजेच प्रास्ताविकता समजून घेऊया. प्रास्ताविकतेमध्ये हळदी कुंकवाचे महत्त्व समजावून त्यांना हळदी कुंकू आपण का केले पाहिजे याचे सविस्तर माहिती देण्यात आली. हळदी कुंकू का करावे तर धार्मिक, सांस्कृतिक आणि शास्त्रीय कारणांसह माहिती देण्यात आली. हळद आणि कुंकू ही शक्तीची प्रतीके मानली जातात. हळद सौभाग्य, आरोग्य, पवित्रता आणि कुंकू अखंड सौभाग्य, मंगळत्व. हळदी कुंकू देताना देवी पार्वती, लक्ष्मी, गौरी मातेचे पूजन देखील केले जाते. यामुळे घरात सुख समृद्धी नांदते असे मानले जाते. सौभाग्य टिकवण्यासाठी विवाहित स्त्रीचे सौभाग्य अखंड राहावे व तिला दीर्घायुष्य लाभावे यासाठी देखील हळद कुंकू केले जाते. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे मकर संक्रांत, रथसप्तमी, वटपौर्णिमा, हरतालिका, मार्गशीर्ष गुरुवार अशा सणांवर हळदी कुंकूचे विशेष महत्त्व आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक कारण देखील आहे. हळदी कुंकू समारंभामुळे नातेवाईक व मैत्रिणी एकत्र येतात. आपुलकी, स्नेह आणि स्त्री शक्तीचा सन्मान होतो. हे स्त्रियांच्या एकोप्याचे सुंदर प्रतीक आहे. शास्त्रीय कारण देखील याला जोडले गेलेले आहे. हळद जंतुनाशक, रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी आणि कुंकू शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्याचं काम करते. कपाळावर कुंकू लावण्याने आज्ञाचक्र सक्रिय होते असे मानले जाते. एक सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम हा कार्यक्रम करत असतो. हळदी कुंकू देताना शुभेच्छा दिल्या जातात, त्यामुळे साहजिकच त्याच्यातून नकारात्मकता दूर होते. सकारात्मक विचार व ऊर्जा वाढते. परंपरेचा सन्मान होतो. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या परंपरा जपणे म्हणजेच आपली संस्कृती जिवंत ठेवणे. हळदी कुंकू ही अशीच एक मंगल परंपरा आहे. विसरून जा दुःख तुझे हे, मनालाही दे तू विसावा. विसरून जा दुःख तुझे हे, मनालाही दे तू विसावा. आयुष्याचा पतंग तुझा हा, प्रत्येक क्षणी गगनी भिडावा. पुराणातील आदिशक्ती तू, प्रभूची नितांत मूर्ती तू. शिवबाची जिजाऊ तू, आजच्या युगाची प्रगती तू. हळदी कुंकूच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक अशा लहान चिमुकल्यांनी त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचेही छान प्रदर्शन केले. बऱ्याच मुलांनी, मुलींनी नृत्य सादर केलेले, त्याच्यातून त्यांच्याही अंगात असलेल्या कलागुणांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाव मिळण्यास मदत होते. छोट्याशा लहान लहान मुलांनी एवढ्या सगळ्यांसमोर नृत्य सादर करण्याचा खूप छान प्रयत्न केलेला होता.
हळदी कुंकूच्या निमित्ताने महिलांचे खेळ होणार नाही असे तर काही होणारच नाही, कारण स्त्रियांच्या आनंदाचा विशेष असा विचार ह्या कार्यक्रमामध्ये नक्कीच केला जातो. महिला वर्गाने वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळून आपला आनंद मनमुरादपणे लुटला. याच निमित्ताने सर्व महिला भगिनी एकत्र येतात, आपले सुख दुःख एकमेकांशी शेअरही करतात, काही गोष्टी ते विसरूनही जातात. म्हणजे एक प्रकारचा सामाजिक असा सुंदर हा कार्यक्रम असतो. सर्व महिला भगिनींनी खेळामध्ये खूप छान भाग घेऊन आपला सहभाग खूप चांगल्या पद्धतीने नोंदवला तर हा कार्यक्रम अजूनच सुंदर होण्यास मदत होते. नियोजनबद्धता ह्या कार्यक्रमामध्ये आवश्यक असते. सर्वांचा सहभाग असला तर ती साध्य करण्यास मदत होत असते. आसवी लपवून पान्हा पाजणारी भक्ती तू, काढून समशेर झाशी मागणारी शक्ती तू. हा सन्मान होतो आहे तुमचा, हा सन्मान होतो आहे तुमच्या दातृत्वाचा, हा सन्मान होतो आहे तुमच्या नेतृत्वाचा आणि हा सन्मान होतो आहे तुमच्या कर्तृत्वाचा. स्फूर्तीचा हा झरा निरंतर आमच्या हृदयी वाहू दे, स्फूर्तीचा हा झरा निरंतर आमच्या हृदयी वाहू दे. स्त्री शक्तीचा भाव सनातन मनामनातून पाझरू देत. मनात असते आपुलकी म्हणून स्वर होतो ओला, मनात असते आपुलकी म्हणून स्वर होतो ओला. तिळगुळ देताना खाताना जिभेवर रेंगाळले जो गोडवा, त्या तिळगुळाचा गोडवा हृदयात उतरवा, त्या तिळगुळाचा गोडवा हृदयात उतरवा आणि तिळगुळासारखे आपले नाते बनवा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. अशा पद्धतीने हळदी कुंकवाचं एक थोडक्यात सूत्रसंचलनाचा एक छोटासा नमुना ह्याच्यामध्ये मी सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे नवनवीन अशा काही ज्या सृजनशीलता आम्हाला मांडता आल्या त्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हळदी कुंकवाचे महत्त्व तुम्हाला जर आवडले असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्याकडे हळदी कुंकू करत असताना तुम्ही कोणकोणत्या नवनवीन युक्त्या वापरतात किंवा काय नवीन मांडण्याचा प्रयत्न करतात हे मात्र नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून आपल्यातल्या विचारांची देवाणघेवाण होण्यास सगळ्यांना मदत होईल. अशा प्रकारे हा व्हिडिओ एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा, सर्व महिला वर्गाच्या आनंदाचा असा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम. व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.